मित्रांनो, आज प्रत्येक तरुण वाईट नाही, पण एक सत्य नाकारता येणार नाही की आज अनेक तरुण चुकीच्या मार्गावर जात आहेत. जेलमध्ये जाऊन बघा, तिथे सर्वात जास्त कोण दिसतील? तरुण मुलं. कोणी रागाच्या भरात गुन्हा केला, कोणी चुकीच्या मित्राच्या नादात आयुष्य उद्ध्वस्त केलं, कोणी दुसऱ्याच्या सांगण्यावरून चुकीचा निर्णय घेतला आणि कोणी 2 मिनिटाच्या दादागिरीसाठी स्वतःचं भविष्य संपवलं. आजचा तरुण म्हणतो मला कोणाची भीती नाही, पण त्याला हे कळत नाही की कायद्यापासून कदाचित काही काळ लपता येईल, पण आपल्या कर्मापासून कधीच नाही. एका क्षणाचा राग, एका मिनिटाचा अहंकार आणि आयुष्यभराचा पश्चाताप इतकंच उरतं. सुरुवातीला मित्र खूप साथ देतात, आम्ही तुझ्यासोबत आहोत म्हणतात, पण संकट आलं, पोलीस आले, जेव्हा हातात बेड्या पडतात, कोर्टात केस उभी राहिली, की तेच मित्र सर्वात आधी गायब होतात. मग उरतात फक्त आई आणि वडील, जे आयुष्यभर तुमच्यासाठी रडत राहतात. कल्पना करा, एक बाप कोर्टाच्या बाहेर उभा आहे, डोळ्यात पाणी आहे आणि समोर त्याचा तरुण मुलगा हातात बेड्या घालून उभा आहे. त्या बापाच्या मनात फक्त एकच विचार असतो, देवा, मी याला चांगला माणूस बनवण्यासाठी वाढवलं होतं, गुन्हेगार बनण्यासाठी नाही. मित्रांनो, राग आला तर 2 मिनिटं शांत बसा, मित्र निवडताना विचार करा आणि असा एक निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुमच्या आई वडिलांना आयुष्यभर मान खाली घालावी लागेल. कारण गुन्हा करणारा एकटा शिक्षा भोगत नाही, त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब जळत असतं. आज जेलच्या भिंतीच्या मागे उभे असलेल्या प्रत्येक तरुणाची एकच गोष्ट असते, काश त्या दिवशी मी तो चुकीचा निर्णय घेतला नसता, तर आज मी इथे नसतो. आज माझे आई वडील रडत बाहेर उभे नसते. त्यामुळे मित्रांनो, कितीही राग आला, कितीही टेन्शन आलं, तरी टोकाचं पाऊल उचलू नका आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.